नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आता सर्वांच्याच परीक्षा चालू झालेल्या आहेत आणि या परीक्षेच्या काळामध्ये मुलांना काहीतरी हेल्दी द्यावं, त्याचबरोबर त्यांची एनर्जी टिकून राहावी आणि सोबत त्यांच्या आवडीचं देखील असावं. यासाठीच आजची आपली रेसिपी असणार आहे. आज आपण बनवलेले आहेत एनर्जी बार बनवलेले आहेत. अगदी वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्ही कोणत्याही आकारात अशा पद्धतीने बनवू शकता. साधे सिंपल अशी रेसिपी आहे, पण एकदम एनर्जी देणारे फूड आहे आणि हे सर्व आपण सुपर सीड वापरून तयार केलेली ही रेसिपी आहे. या ठिकाणी मी लॉलीपॉप बनवलेले आहेत. त्याचबरोबर छोट्या छोट्या चौकोनी आकारामध्ये हे बार बनवलेले आहेत आणि तुम्ही कोणत्याही आकारात इथे बनवू शकता. मी थोडे गोलाकार बनवलेत, थोडा फ्लावरच्या आकारामध्ये बनवलेत आणि थोडे चौकोनी आकारामध्ये बनवलेत. तसेच लॉलीपॉप देखील बनवलेले आहेत, कारण मुलांना काहीतरी वेगळं असं छान वाटतं. आता आपण वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण सुरुवातीला या सर्व ज्या म्हणजे ड्रायफ्रूट्स आहेत, हे सर्व सुपर सीड्स आहेत, ते आपण घालून घेऊया. प्रत्येकी प्रमाण म्हणाल तर 1/4 कप आहे. यामध्ये आपण घेतलेले आहेत पंपकिन सीड आहेत, पिस्ता आहेत, काजू आहेत, सूर्यफूल सीड आहेत, त्याचबरोबर बदाम असणार आहेत, अक्रोड असणार आहेत. हे सर्व म्हणजे शक्तिवर्धक आहेत. त्याचबरोबर या सर्व बियांचा फायदा म्हणजे तर हे अँटीऑक्सिडंट म्हणून सुद्धा वापरले जातात. त्याचबरोबर याच्यामध्ये जे अक्रोड वापरलेले आहेत, एक प्रकारचे ब्रेन फूड म्हटले जाते याला. जर कोणाला मेमरी लॉस वगैरे होत असेल तर त्याने रोज 5 अक्रोड तरी त्याच्या आहारात समावेश करून घ्यायलाच पाहिजेत. त्याचबरोबर बदामसुद्धा अशाच म्हणजे अक्रोडच्या प्रमाणातच बदामाचा सुद्धा वापर केला पाहिजे, कारण बदामामध्ये व्हिटॅमिन ए आणि ई हे दोन्ही जीवनसत्व आहेत आणि हे आपल्याला अगदी पोषक शरीराला तत्व देतात. आणि हे जे पंपकिन सीड, सनफ्लावर सीड आणि चिया सीड वगैरे असतात, तर हे तर एकदमच शरीरासाठी एकदम उपयोगी आहेत आणि फायदेशीर देखील आहेत. शरीर फिट राहण्यासाठी, त्याचबरोबर केसांची समस्या लोकांना जी उद्भवते ती उद्भवू नये म्हणून अशा पद्धतीच्या बिया वापरल्या जातात. त्याचबरोबर वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा या बियांचा वापर केला जातो. आता पहा, हे जे आपले हे सर्व सीड आहेत, जे ड्रायफ्रूट्स आपण भाजलेले आहेत, अगदी छान व्यवस्थित लो गॅसवर आपण भाजून घेतलेत. आता याच्यामध्ये मी 1/4 कप चिया सीड घातलेले आहेत. चिया सीड ब्रेनसाठी खूप चांगले आहेत. त्याचबरोबर मुलांना वाचलेलं संपूर्ण लक्षात राहण्यासाठी इथे या सर्व बियांचा वापर आपण केलेला आहे. आता हे सर्व मिक्सरमधून थोडंसं रफली बारीक करून घ्यायचं आहे. याच्यामध्येच आपण बाइंडिंग करण्यासाठी इवन शुगर फ्री आपला हा बार असल्यामुळे इथे मी अर्धा कप खजूर वापरलेले आहेत. यातील बिया काढून घेतलेल्या आहेत. पहा, आता हे सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता याचे आपण काय करायचे आहे, छोटे छोटे आकारात गोळे बनवून घ्यायचे आहेत. याला आपण तूप अजिबात इथे वापरलेलं नाही आहे. जर तुम्हाला बिया भाजत असताना जर तूप घालायचं असेल तर तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता, पण इथे मला गरज वाटली नाही, त्यासाठी म्हणून मी इथे तुपाचा अजिबात वापर केलेला नाही आहे. आता तुम्ही म्हणाल हे बाइंड कसं होईल, तर ते आपण याच्यामध्ये खजूर घातलेले आहेत, त्यामुळे हे आपोआपच बाइंड होणार आहे. तुम्हाला मी दाखवेनच. आता मी थोडे म्हणजे मुलांना आवडीचे असे शेप वेगवेगळ्या प्रकारचे जर आपण केले तर मुलं नक्कीच आवडीने खातात. आणि लॉलीपॉप म्हणाल तर सर्वच मुलांना आणि सर्व वयोगटातील मुलांना आवडतात. त्यासाठी मी काय करणार आहे, छोटे छोटे असे हे गोल आकारात गोळे बनवून घेणार आहे आणि हे आईस्क्रीम स्टिक आहेत, ते मी अर्धे केलेले आहेत, त्याला लावून असे लॉलीपॉप तयार करून घेणार आहे. थोडे मी लॉलीपॉप करणार आहे. थोडे चौकोनी आकारात तुम्ही वडा टाईपसुद्धा करू शकता. इवन गोल तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही याला शेप देऊ शकता. आता माझ्याकडे हा चौकोनी एक डब्बा होता, त्याच्यामध्ये मी सुरुवातीला त्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण खाली पसरवून अगदी प्रेस करून पसरवून घ्यायचं आहे. चांगलं जोर लावून थोडंसं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्या वड्या कट करता येतील अशा पद्धतीने. आता हे पण थोडा वेळ असंच प्रेस करून साईडला ठेवून देऊया.
आता इथे मी चॉकलेट बार घेतलेला आहे, डार्क चॉकलेट आहे हे, तुम्ही कोणत्याही कंपनीचं डार्क चॉकलेट घेऊ शकता। आता मी हे 1 मिनिटासाठी मायक्रोवेव्हमधून हे करून घेते, मेल्ट करून घेते। मस्त मेल्ट झालेलं आहे 1 मिनिटामध्ये। आता जे आपण लॉलीपॉप बनवलेले आहेत ते याच्यामध्ये डीप करून घेऊया आणि हे फ्रीजरमध्ये एक 5 ते 10 मिनिटासाठी आपण असं ठेवून द्यायचं आहे, म्हणजे हे लॉलीपॉप खाण्यासाठी रेडी होतील। सर्व लॉलीपॉप अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेते आहे। मी वाटीमध्ये असंच फ्रीजरला ठेवून देते। त्याचबरोबर आता हा जो आपण बार बनवलेला आहे त्याच्यावरती देखील हे सर्व जे आपण डार्क चॉकलेट आहे मेल्ट केलेलं त्याचा एक लेयर वरती चॉकलेटचा लेयर असणार आहे। यामुळे काय होईल, मुलांना हा जो बार आहे तो खायला नक्कीच आवडेल। त्याचबरोबर चॉकलेट म्हणलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा हा चॉकलेट आहे। त्यातल्या त्यात आपण इथे डार्क चॉकलेट वापरलेले आहे आणि डार्क चॉकलेटचे फायदे म्हणाल तर डार्क चॉकलेट जर तुम्हाला थोडं डिप्रेशन वगैरे आलं असेल तर ते नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर आहे। त्याचबरोबर एनर्जी, तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळते डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे। पहा, रेफ्रिजरेटरमधून आता मी हे लॉलीपॉप काढलेले आहेत, तयार झालेले आहेत। याला तुम्ही वरून कवर म्हणजे जो चॉकलेट ट्रॅप मिळतं ते कवर करून सुद्धा ठेवू शकता, या असंच जरी ठेवलं तरी खाण्यासाठी चांगलेच आहेत। आता मी हे थोडेफार लॉलीपॉप बनवलेले आहेत। त्याचबरोबर आपण जो बार म्हणजे प्लास्टिकच्या आपण भांड्यामध्ये जे बनवलेला आहे तो बार देखील आता रेडी झाला असेल, तो देखील आपण फ्रीजरमधून काढून घेऊया। पहा, मस्त असं चॉकलेटचा आपला एनर्जी बार तयार झालेला आहे। आता आपण याला चौकोनी आकारात कापून घेऊया। त्याचबरोबर मी थोडे गोल आकारात देखील बनवलेले आहेत आणि थोडेसे फ्लावरच्या शेपमध्ये देखील बनवलेले आहेत। तुम्ही अशा पद्धतीने कोणत्याही आकारामध्ये बनवू शकता। त्याचबरोबर हे खाण्यासाठी खूपच म्हणजे एनर्जी देणारे फूड आहे। मुलांना नक्की तुम्ही अशा पद्धतीने करून या परीक्षेच्या काळामध्ये खायला द्या, कारण एनर्जी त्यांची डाऊन जी होणार असेल ती अजिबात डाऊन होणार नाही। त्याचबरोबर सर्व जे आपण याच्यामध्ये सुपर सीड वापरलेले आहेत ते खूपच फायदेशीर आहेत। तसेच माझी आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा, कारण मी अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते। त्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही देखील अशा पद्धतीने करून पहा। तसेच कशी झाली त्याबद्दल कमेंट करायला विसरू नका। जर रेसिपी नक्कीच आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा। धन्यवाद।